मित्रांनो, तर आता मी बनवते आहे. आज मी बनवणार आहे पास्ता. तर मी तुम्हाला पास्त्याची रेसिपी दाखवते, ठीक आहे? आम्हाला हे सगळं माझं सामान आहे आणि आता इथे पास्ता शिजतो आहे गाईज. तर आता तोपर्यंत मी हे सगळं कापून घेते. तोपर्यंत मी कॅमेरा सेट करते. थांबा गाईज मी कॅमेरा सेट केला आहे. आता आपण फटाफट कांदे बिंदे आहेत ते आपले कापून घेऊया. तोपर्यंत पास्ता पण आपला बॉईल होऊन जाईल गाईज. गाईज आपल्या कांदा बिंदा कापून सगळं झालेलं आहे. टमाटर सगळं, पास्ता पण बॉईल झाला आहे. आता आपण टोप ठेवलेला आहे गरम व्हायला. इथे टोप गरम होतं, हे गरम होतं टोप. आणि हे आपला पास्ता बॉईल झालेला आहे. आणि हे टमाटर पण कापलेले आहेत. कांदा बिंदा आपला सगळा कापून झालेला आहे. तर आता बघूया, हे गरम झाला ना टोप, तर आपण ह्याच्यात थोडं तेल टाकणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगते काय काय टाकायचं, काय काय नाही. आणि अगर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जेवढी मी मिरची टाकली तेवढी टाकू शकता. आणि तुम्ही बघा आता, तोपर्यंतसाठी बंद करते. गाईज आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता त्याच्यात कांदा टाकूया. बघा तेल गरम झालं. आता आपण तर गाईज आपला कांदा मी टाकलेला आहे. आता त्याला चांगल्यापैकी शिजून देऊया. आता ह्याला शिजून देऊया गाईज. मग आपण हा टमाटर टाकूया. आणि ते मसाले काढले आहेत ते मसाले टाकूया. मॅगी मसाला, ही हळदी आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे आणि हा पास्ता आहे. तर आता इथे कांद्याला नीट शिजून दिलं की आपण करूया पुढचं काम. आपला कांदा शिजलेला आहे. आता आपण टमाटर टाकूया. दाखवते तुम्हाला कांदा शिजला. बघा आता आपण त्याच्यात टमाटर टाकूया. आता ह्याला नीट मिक्स करून घेऊया आपण. आणि आता ह्याच्यात ते आपण जे मसाले काढलेले आहेत ते मसाले टाक. आणि आता ह्याला नीट मिक्स करून घेऊया गाईस. आता ह्याला 10-15 मिनिटं झाकून ठेवूया. गाईस तर आता आपण ह्याच्यात पास्ता टाकणार आहे. आता आपण ह्याच्यात पास्ता टाकूया. तोपर्यंत मी कॅमेरा सेट करते.
पास्ता पण मिक्स झाला आहे बघा. आणि गाईज इथे बघा किती जोरदार पाऊस आला आहे. आणि हे बघा किती जोरदार पाऊस पडतो आहे. आणि आपला पास्ता पण मिक्स झाला आहे. आता आपण पास्ता बनल्याच्या नंतर भेटूया. तोपर्यंत बाय. आपला पास्ता बनलेला आहे बघा. तर गाईज तुम्हाला व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.